श्री स्वामी चरित्र अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊनी स्वामी कुमर. मठ स्थापिती समर्थांचा, षड्विकारा जिंकिले. संसारा ते त्यागिले, रात्रंदिन रत झाले. स्वामी भजनी सुखाने, स्वात्मा सुखी तल्लीन वृत्ती. तेने हरली संस्कृती, कवनाची नाही भीती. सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन. त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य. स्वामी सूत नेनती, संसाराते सोडून. बैसले गोसावी होवोन, हे पाहुनी कित्येक जन. हासिताती तयाते, परी त्याचा विषाद चित्ती. स्वामी सूतन मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती. विषयासक्ती नसेची, स्वामी सुताची जननी. काकूबाई नामे करोनी, तिने हे वृत्त ऐकोनी. दुःख केले अनिवार, मोहावरती सापडले. मायावश जे झाले, त्यांची प्रपंचा वेगळे. गोड काही न लागेची, पुत्र वात्सल्ये करोन पाही. शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही. सुताजवळी पातल्या, गोसावी निज सुता पाहोनी. वक्षस्थळ घेती बडवोनी, अंग टाकीले धरणी. बहुत आक्रोश मांडिला, निज मातेचा शोक पाहोन. दुःखित झाले अंतकरण, तिये लागी सावरून. धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो. सद्रूपाई विनटलो, जन्म मरणाते चुकलो. मुक्त झालो सहजसी, धन्य धन्य तुगे जननी. मज लागी प्रसवोनी, मान्य झालीस त्रिभुवनी. काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामी सूत, मातेचे समाधान करीत. मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी. परी त्याच्या या गोष्टी, तियेसी गोड न लागत. म्हणे याची भ्रष्टमती, खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली, किंवा कोणी करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली, पंचाक्षरी आनोनी. त्या समयी प्रख्यात थोर, यशवंतराव भोसेकर. जयांसी देव मामलेदार, सर्व लोक बोलती. तयांची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती, तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी. दर्शना आल्या उठा उठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी. मुळापासून सर्वही, होऊन या दीन वदन. करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण. उपाय यासी सांगावा, ऐकोन या देव मामलेदार. हासोनी देती उत्तर, त्यासी पिशाच लागले थोर. माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी, दुःखित झाली अंतःकरणी. मग ते स्वामी सुताची जननी, अक्कलकोटी येतसे. म्हणे ज्याने वेड लाविले, त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाये आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सूत, मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त, त्यांच्या उपदेशे जहाले. मठ होत कामठी पुऱ्यांत, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत, जागा एका भक्तिनीने. निस्सिमजे स्वामी भक्त, आनंदे भजनी नाचत. कुटिल जन त्यांते हासत. ढोंग अवघे म्हणती हे,
परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती. श्री चरणाविन आसक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करीताती अनेक प्रकारे दूषण देती. परी शांत चित्ते त्यांप्रती उपदेशिली स्वामी सूत. जे अहंकारे बुडाले सत्य पथा चरण चुकले. निज कार्याते विसरले मोहे पडले भवजाली. ऐसे जे का मूढ जन ते भक्तां देती दूषण. परी तेथे अंतःकरण दुःखित नोहे तयांचे. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता. परी तयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरांत शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी. सहज आले मुंबईसी त्यांनी ऐकिले वर्तमान. या नगरांत सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त. गोसावी होऊनी राहत महाज्ञानी असती ते. एक वार पहावे तयांसी इच्छा झाली नानासी. मग कोणे एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्म्य पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी. ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणोनी. नगारा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी. पाहुनिया स्वभक्तांसी परमानंद जाहला. अक्कलकोटी स्वामी सूत श्री सनिध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोकलज्जा सोडोनी. लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ता नोहे भजनी मन लागेना. त्रिविध जन नाना रीती निंदा स्तुती करीताती. खेदानंद मानिता चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोट नगरांत शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेली खेडे ग्रामांत प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यांसवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार रहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येतांची दर्शना. त्यांची समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रती मनांतील खून सांगती. ऐकोणी जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदे. राणीची ये आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्न मनी स्वामी सूत
स्वामी दर्शन घेतल्या विन तोन सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले 3 निराहार राहिला मग वाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण ऐकिले अंतुन राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित दृढ इच्छा अंतरी सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थनिया आणावे ऐसी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता प्रार्थनिया स्वामी सुता मंदिरा माझी आणिले पाहोनिया समर्थांसी उल्हास सुताचे मानसी धावोनिया वेगेसी मिठी चरणी घातली सद्गदित अंतःकरणी चरण क्षाळिले नयनाश्रूंनी देहभान गेला विसरोनी स्वामीपदी सुखावला बाळ चुकले मातेसी ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची निज सुता ते पाहोनी आनंदले समर्थ मनी कर फिरविला मुखावरुणी हस्ती धरुणी उठविले अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती त्यांत होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहोन दूषित होय त्यांचे मन द्वेषपूर्ण करिताती काही उपाय करोण फिरवोन समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन पायी खडावा घालोन प्रेमरंगे नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोन ऐशी वेळ साधुनी समर्थान सांगितले दुर्जनी स्वामी सुतांची ही करणी योग्य नसे सर्वथा बैसला असता आपण पायी खडावा घालोन हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया परकी आणि निज सूत समान लेखिती जे सत्य जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्यांते आता खडावा काढोनी मग नाचावे त्वा भजनी ऐशी आज्ञा सुता लागोनी केली समर्थे त्यावेळी तोच उठले कित्येक जन खडावा घेतल्या काढोन स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे पाहोनिया ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी काळजांत बोंचली सुरी अपमान दुःखे दुखावला मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपमान उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी म्हणती मोडली खोड बरी अभिमान उतरला असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडोनी त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा अपमान दुःखे दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोणी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी स्वाभिमानी जो नर त्याचे दुखविता अंतर ते दुःख जन्मभर त्याच्या मणी जाचतसे त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते
स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोणी विनवीत समर्थांते. म्हणे कृपा करोनिया सुता ते आनावे या ठाया, कृपा दृष्टी पाहोनिया आरोग्यतया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी, म्हणती सुता ते सत्वरी मज सनिध आणावे. परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी, अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदीन सलतसे. सेवे करी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले, आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालोनी पेटीत, घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सूत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरुणी यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा जीवित पर्वा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. त्या समयी मुंबईत तयाचे जे शिष्य होते, त्यांचे झाले दुःख अमित शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करोणी परिगंधन लाविती. भोजना ते न उठती धरणीवरी अंग टाकिती, कोणा संगेन बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सूत गत झाला. उदासीन त्या दिवशी आली सर्व नगरासी, चैन न पडे काकूबाईंसी पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुणी करीती आकांता, तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थांते. सूत आपुला भक्त असून अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढुनी बळींची मगनेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदीन, समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नर जन्मा येऊनही सत्य भक्ती केली एकनिष्ठ, केले जन्मांचे सार्थक परमपदा पावले. उच नीच भगवंती नसे काही निश्चिती, ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेनेंची. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवौदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न एके अवसरी पुसती सेवे करी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिली पुढील अध्यायांत, श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्त पालका, जय जयाजी परममंगला, विष्णू शंकराची विमला
कीर्ती पसरावो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्रसारामृत नाना प्राकृत कथा सम्मत भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गौडः. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ.